वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळले। त्यापूर्वी वाडी कुरोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम बघितलं। त्यानंतर सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या पश्चात सीताराम महाराज सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली। निशिगंधा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम बघितलं। श्री काळे साहेब यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय कल्याणराव काळे साहेबांचा प्रवेश झालेला आहे। परंतु एक मूळ भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वजण यायला तयार आहात। कल्याणराव काळेला परवानगी दिलेली आता आपण, मग माझी विनंती आहे आपल्या आम्ही त्यांचाही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। सुस्वागत। या ठिकाणी आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला सुरुवात होते आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक आदरणीय दबाव टाकणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत। आता त्यांचा दबाव नाही चालणार आणि त्यांनी समजून घ्यावं, दबाव तंत्रावर खूप वर्ष तुम्ही चालवलं, पण रावण राज हे नेहमीच चालत नाही। शेवटी एक दिवस राम राज्य येतच। किती मोठा रावण असला तरी देखील त्याला पराभूत व्हावं लागतं। तुम्ही तर मनुष्य आहात, तुम्ही तर या ठिकाणी या लोकशाहीचे भाग आहात। आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आता दबाव तंत्र वगैरे काही नाही। कल्याणराव तुमच्या पाठीशी आता आम्ही उभे आहोत। बघू कोणाचा दबाव चालतो। कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा, रातोरात त्यांच्या दबावाची काय परिस्थिती होते ते मी तुम्हाला दाखवून देतो। आज जर केवळ एवढा निकष असेल की ज्याला आम्ही मदत केली त्यांनी आमच्या सोबत आलंच पाहिजे, जसा दबाव कल्याणरावांवर टाकण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अर्धी काँग्रेस आणि अर्धी राष्ट्रवादी रिकामी करावी लागेल एवढं त्यांना आम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर मदत केली। आणि दुसरीकडे पवार साहेबांची अवस्था तर अजूनच वेगळी आहे। आता मला सांगा, ती टीम काय मॅच खेळेल ज्याचा कॅप्टनच घरी गेला? ओपनिंग बॅट्समन म्हणून कॅप्टन उतरला आणि उतरल्यानंतर सांगितलं सेंचुरी मारतो आणि 8व्या दिवशी सांगितलं मी रिटायर आहे, मी आता लढतच नाही। बंधू भगिनींनो, ही टीम आमच्याशी काय मुकाबला करणार आहे? या टीमचे दिवस गेले, आता या टीमचे दिवस आहे। आता राज्य ही टीम चालवणार आहे, ती टीम नाही। ती टीम संपलेली टीम आहे। आता देशात नाही, राज्यात नाही, आता देशात आणि राज्यात ही टीम या ठिकाणी काम करणार आहे। जे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत, या प्रश्नाला निश्चितपणे या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय आणि या संपूर्ण प्रश्नांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं निराकरण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या। मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पाणी मागितलं त्यावेळेस त्यांना काय देण्याचं कबूल केलं, त्यावेळेस अजितदादांनी काय सांगितलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण त्या एका घटनेने या राज्याची दिशा बदलली आणि या राज्याची दिशा बदलण्याकरता जो कारणीभूत होते ते भैया देशमुख यांनी देखील जनहित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आज आपल्याला दिलाय। आणि म्हणून भैया देशमुखांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो।